आपण पाहताय महाधुरा। आपल्या तालुक्याचा मेळावा घ्यायला पाहिजे, त्याशिवाय तुमच्या मनातलं कसं मला कळणार? आज तुम्ही बोलला, कधीच तुम्ही असं बोलत नाही, अशा वाटेनं तुम्ही कधीच चाललेला नाही, तुम्ही फक्त आदेशाचीच वाट बघत आलाय आजपर्यंत। परंतु आज तुम्ही तुमच्या मनातले भावना व्यक्त केल्यानंतर मलाही जाणवलं की मी कुठेतरी चुकलोय, मी चुकतोय, आणि त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। ही वस्तुस्थिती आहे। 2014ला खासदार झाल्यानंतर आपण कागल तालुक्याला 8 कोटी रुपये निधी दिला, तुम्ही आठवण करून दिली मला, आणि माझ्या त्या 5 वर्षांना सगळ्यात जास्त निधी मी कागललाच दिला होता। आणि ही वस्तुस्थिती आहे की एकाही शुभारंभाला, भूमिपूजनाला मला बोलवलं नाही, कुठल्याही बोर्डवर माझा निधी असताना सुद्धा नाव नाही, आणि काम देण्याचं ते म्हणजे ते तर सगळं वेगळंच होतं। मी असं इतर ठिकाणी कुठं नव्हतं, परंतु मी माझे संस्कार, माझी शिकवण, आई वडिलांनी दिलेली शिदोरी हे घेऊन मी चालणारा युवक आहे। ज्या पक्षामध्ये मी होतो, जे आपले नेते होते ते सांगतील त्या पद्धतीनंच आपण चालायचं, या भावनेतून मी होतो। कारण त्यांनी आपल्याला 14ला निवड मध्ये मदत केली होती, पवार साहेबांनी मदत केली होती, मुश्रीफ साहेबांनी मदत केली होती, त्यामुळे त्यांचा कुठेही अवमान व्हावा असं कधी माझ्या मनात एवढं सुद्धा कधी किंचित सुद्धा आलं नाही। आणि जरी कामांना, विकास कामांना धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कागल विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आज खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रारीचा पाडा वाचला। निधी देत नाहीत, सन्मान देत नाहीत, कार्यक्रमाला बोलवत नाहीत, अशा तक्रारी या सर्वांनी आज केल्या। यापुढे असे वागला तर काय करायचं सांगा, असा थेट सवाल या सर्वांनी केला। पण महायुती म्हणून जे उमेदवार उभे राहतील त्यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। काही अडचण असेल तर हिमालयासारखा मी तुमच्या सोबत आहे, 24 तास माझे दरवाजे उघडे आहेत, तुम्ही माझ्याकडे या, असं आवाहन त्यांनी केलं। पण या पार्श्वभूमीवर कागल विधानसभा मतदारसंघात धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तोफ डागलेली आहे, हे मात्र नक्की। यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये मतभेद स्पष्ट झालेले आहेत। या पार्श्वभूमीवर धनंजय महाडिक आणि हसन मुश्रीफ यांच्यातील वाद, यांच्या गटातील वाद हा आता समोर आलेला आहे। कार्यकर्त्यांनी नेमक्या काय भावना व्यक्त केल्या, त्यानंतर खासदार धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले, हे सगळं आपण पाहूया या व्हिडिओमध्ये। त्यातून स्पष्ट होतील धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांच्या हसन मुश्रीफ यांच्या बाबतच्या भावना। विचार आपण यापुढे सगळीकडे राबवायचा आहे। पण होतंय काय, युवा शक्तीचे कार्यकर्ते म्हणजे घरचे कार्यकर्ते, साहेबांनी सांगायचं आणि आम्ही काम करायचं, एवढंच फक्त समोर दिसतंय। आणि साहेबांचं शब्द प्रमाण म्हणून गेली 20 वर्ष जे आम्ही या ठिकाणी राबतोय, काम करतोय, त्याचा फायदा समोरच्या इतर राजकीय पक्षांना, इतर नेत्यांना होतोय, याचं फक्त आम्हाला दुःख होतंय। आजची जर राज्यातली राजकीय परिस्थिती बघितली, साहेब आपण महायुतीमध्ये आला, महायुतीनं कारण नसताना म्हणा राष्ट्रवादीला घेतलं आणि सगळी राज्यातली परिस्थिती बिघडून गेली। साहेब आम्ही महायुतीचे नाही, महाविकासचे नाही, राष्ट्रीय काँग्रेसचे नाही, राष्ट्रवादीचे नाही, शिवसेनेचे नाही, भाजपचे तर नाही, आम्ही फक्त मुन्ना साहेबांचे। बऱ्याच जणांना खुपते आम्ही मुन्ना साहेबांचा आहे। कार्यकर्ता माझ्याकडे जमा होतात, असं आम्ही म्हणू शकत नाही की 50, 100, 200 असं होऊ शकत नाही। खेडीला नाही, आपण त्याचं कुठं काम केलेलं नाही आहे, पण त्यांना आज आपण फोन केला तरी जाग्यावर कधी, आता मी जर फोन केला स्वतः मी हजर आहे तिथं म्हटलं, तिथं सगळे कार्यकर्ते जमा होतात। पण आपल्याकडे आम्ही चुकीचं म्हणणार नाही, पण आम्हाने आमच्या कार्यकर्त्याला 1 रुपयाचा निधी कुठं उपलब्ध झालेला नाही आपल्या युवा शक्तीवर। हे थोडं लक्ष घालावं आणि युवा शक्तीला आम्ही कार्यकर्त्यांना त्यांना कुठलं बळ द्यावं, 4-5
तिची किंमत वाढावी, आम्हाला तुमच्याकडे देणं घेणं कुठलाही नवं साहेब. आपल्या गावचं युवा शक्ती बरोबर हे काम झालं हे महत्वाचं आहे. कारण ट्रॅफिक केलेले 2014च्या निवडणुकीत असेल, 2019च्या निवडणुकीत असेल, आणि यामध्ये त्यांच्यावर होत असलेला अन्याय किंवा त्यांना मिळत असलेली वागणूक या सगळ्याच्या बाबतीत त्यांनी ज्या गोष्टी समोर मांडल्या या वस्तुस्थिती आहे. परंतु मी त्यांना असं सांगितलेलं की येणाऱ्या विधानसभेमध्ये मी महायुतीचा एक घटक आहे, भारतीय जनता पार्टीचा एक खासदार आहे. त्यामुळं राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी येणाऱ्या निवडणुकीत महायुतीसोबत राहावं अशा पद्धतीचं मी आवाहन केलेलं आहे. कारण आत्ता राज्यामध्ये असणारं सरकार हे गतिमान सरकार आहे, लोकहिताचे निर्णय घेणारं सरकार आहे, कार्यकर्त्यांना न्याय देणारं विकासात्मक काम करणारं हे सरकार आहे. आणि म्हणून हेच सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे. कुठंतरी लोकसभेसारखा चुकीचा नॅरेटिव्ह सेट करून लोकांनी ज्या पद्धतीनं घात केला तसं या निवडणुकीत होऊ नये अशा पद्धतीच्या सूचनाही त्यांना दिलेल्या आहेत, विनंती मी त्यांना केलेली आहे. आणि सगळ्यांनी भविष्यामध्ये यांना वेगवेगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा अन्य काही पदं असतील त्यामध्ये या कार्यकर्त्यांना सुद्धा न्याय मिळावा याच्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन अशी ग्वाही मी त्यांना दिली.